नवरात्रीच्या 9 दिवस व विजयादशमी एकूण 10 दिवस देवीची पूजा केली जाते. या काळात घटस्थापना करून देवीला घरात आवाहन केले जाते, म्हणजे देवीचा साक्षात्कार घरात आहे असे मानले जाते. देव किंवा घट हलवत नाहीत याची कारणे: 1. आवाहन झालेल्या देवतेचा सन्मान. घटात मातृशक्ती देवी वास करते असे मानले जाते, त्यामुळे पूजेच्या दिवसांत ती जागा स्थिर आणि पवित्र ठेवणे आवश्यक आहे. 2. अखंड दिवा व नवसाचे पालन. नवरात्रीत अखंड दिवा लावलेला असतो. देव हलवले तर दिवा विझण्याची किंवा पूजेचा क्रम खंडित होण्याची शक्यता असते. 3. ध्यान व ऊर्जा स्थिरता. घट बसवल्यानंतर तेथे एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देव हलवला तर त्या ऊर्जेचा प्रवाह तुटतो असे मानले जाते. 4. परंपरा व शिस्त. नवरात्र हा अखंड उपासनेचा काळ आहे, त्यामुळे देव हलवला तर उपासनेत खंड पडला असे मानले जाते. 5. विजयादशमीपर्यंत देवीचा वास घरात. 10व्या दिवशी घटविसर्जन केले जाते, त्यानंतर देवीला निरोप दिला जातो. तोपर्यंत देवघट यांना हलवणे निषिद्ध मानले जाते. थोडक्यात सांगायचं तर नवरात्रीत देवीचा वास घरात मांडल्यामुळे पूजा संपेपर्यंत देव व घट स्थिर ठेवणे ही परंपरा आणि श्रद्धा आहे.